जालना लोकसभा इलेक्शन 2024चा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीकडून एकच जल्लोष करण्यात आला। सुरक्षेच्या या निवडणुकीत कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव केला। यावेळी महाविकास आघाडीमधील सामील सर्व घटक पक्षातील नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली। उपस्थित कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांचा फोटो घेत घोषणाही दिल्या। यावेळी 21व्या फेरीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या शेरोशायरीमध्ये या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली। या निवडणुकीत 5 टर्म खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कल्याण काळे यांनी 1 लाखाच्या वर लीडने विजय मिळवला। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे, जालना। त्याला रोल झाले सगळे त्याला सामना 35 वर्ष लागली लोकसभेमध्ये असा झेंडा फडकायला। आज बाहेर पंजाबचा झेंडा फडकतोय, काय वाटते, काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, मी मागेही सांगितलं होतं की एकूण 30 वर्षापेक्षा जास्त म्हणजे स्वर्गीय अंकुशराव टोपे जेव्हा निवडून आले त्याच्यानंतर पहिल्यांदा हा लोकसभा काँग्रेसच्या फेवरमध्ये आला आणि मी अगोदर भविष्यवाणी केली होती की आमचा कॅन्डिडेट 70 ते 80 हजारपेक्षा मतांनी येणार आणि त्याचा रिझल्ट आलेला। आता सध्या 21वा फेरी चालू आहे आणि 80,000 काही तर समथिंग इज आम्ही पुढे आहे आणि मी तेव्हाही सांगितलं आम्ही JCBने गुलाल उधळणार आणि आज आम्ही गुलालने JCBने गुलाल उधळणार आहे। हा काय कारण असू शकते? महाराष्ट्रात जे ट्रेंड चालला आहे तसं ट्रेंड जालन्यात पण चालू आहे। आम्हाला सर्वात जास्त फायदा कोणामुळे झाला मी स्पष्ट सांगतो की जेव्हा सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना ज्या प्रकारे त्यांची खुर्ची त्यांनी हिसकून घेतली आणि एकनाथ शिंदे यांना इलिगली त्यांनी त्या खुर्चीवर बसविले, तर लोकांमध्ये एक चीड आणि नाराजी झाली आणि मग दुसऱ्यांदा अजित पवारच्या वर सन्मान्य पंतप्रधानांनी बोलायचं की 70,000चा घोटाळा केलं, असं केलं आणि नेमकं 3 दिवसात त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्री केला। त्याची चीड आणि नाराजी जे महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ना त्याचा हा कौल आहे। लोकांनी ते चीडचा मतदानात रूपांतर केलेलं आहे। आपल्या शाळेच्या माध्यमातून काय म्हणायचं? नदियाँ लाशों को पानी में नहीं रखती, नदियाँ लाशों को पानी में नहीं रखती, डूबती है या तैरती है किनारे जाएगी, चाहे कितनी भी बुलंदी पे पहुंच जाए कोई आसमानों से ज़मीन पर आ ही जाएगी।